नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे। मूग जे आहे तर मूग काढत आहेत। मूग आता शेंगा वाळलेल्या आहेत चांगले आणि काही ठिकाणी अजून पूर्णतः वाळले नाहीत। ते बघा त्या ठिकाणी जे दिसते तर ते काही तेवढे पूर्णतः वाळले नाहीत आणि जे वाळलेलं आहे ते आपण काढलेलं आहे। हे आपण गोळा करून आता इथं ढीग मारत आहोत, कारण ऊन भरपूर पडल्यामुळे हा लवकर वाळला आणि त्यातल्या पुन्हा 1 महिना झाला पाणी जे आहे पाणी पण कमी झालं आहे बोरचं, त्यामुळे यांना लवकरच वाळायला लागला। आता हे गोळा करून सुडी मारत आहेत। 2 दिवस सुडी राहून नंतर हा जो आहे मागे जे वल्ला दिसतंय हे अजून वाळायचा राहिला, हा पण काढून घेण्यात येईल आणि याची पण सुडी मारणे आणि नंतर वाळल्यानंतर आपण हल्लरमधून याला काढणार आहोत। अशा प्रकारे आलेलं आहे, कारण याला पाणी जे आहे ते पाणी कमी पडलं होतं, कारण पाणी कमी झाल्यामुळं पाणी याला पाहिजे त्यावेळेस देता आलं नाही। कारण स्प्रिंकलरनं आपण भिजू लागलं तर ते पुन्हा पाणी जमा होण्यासाठी 2 दिवस लागू लागले, तोपर्यंत जे अगोदर भिजवले ते पूर्णतः हडकू लागलं। त्यामुळं आपल्याला पाण्याची कमतरता पडलेली असल्यामुळे हा लवकर वाळून गेला आहे, त्यामुळे आपल्याला लवकर काढणं व्हावं। यावर्षी भरपूर ऊन असल्यामुळं पाणी विहिरीचे बोरचे सगळ्याचेच कमी झालेले आहेत। त्यामुळे मुगाला पण आपल्याला काही प्रमाणात पाणी नसल्यामुळे फटका बसला, कारण मागून याला फुलं होते, ते जे फुलं आहेत ते फुलं जे आहेत ते फुलं पुन्हा शेंगेमध्ये रूपांतर झालेत नाही, कारण ऊन भरपूर पडू लागलं आणि पावसाचं म्हणजे पाणी पण नव्हतं बोरला। हे बघा इथं दिसतात आपल्याला हे जे फुलं दिसतात, आता हे फुलं आता हे काही याची शेंगामध्ये रूपांतर काय होत नाही, त्यामुळे हा इथंच कोमेजून जाईल आणि जी भरली आहे ती आता वाळून जाईल। त्यामुळे आपल्याला जे जास्त उत्पादन व्हायचं ते कमी झालं आहे, कारण आता फुलं तर दिसत आहे त्याला भरपूर। हे बघा तर हे काही शेंगात रूपांतर होणार नाही याचं, त्यामुळे जेवढं आहे तेवढं निसर्गाने दिलं तेवढंच समाधान मानायचं। तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू। जय जवान जय किसान।